तर आतापर्यंत आपण सेल्फ इंट्रोडक्शन बद्दल बोललो, डेली रुटीन बद्दल बोललो, आय थिंक, राईट? हम्म. आणि आता मागे पास्ट बद्दल बोललो, बरोबर? हो. फ्युचर बद्दल नाही बोललो ना आपण अजून. बोललो ना सर, आपण 4 सेंटेन्सेस घेतले ना फ्युचरचे. सिम्पल, येस नो टाईप आणि म्हणजे निगेटिव्ह येस नो टाईप. आय विल कम, आय विल नॉट कम, विल आय कम, वोंट आय कम, हे आपण केलं. 4 केले. याच्यात आणखी दोन ऍड होतात, वाय विल आय कम हम्म. अँड वाय वोंट आय कम, बरोबर? हम्म. आता ऍक्च्युली 3 बॅचेस माझ्या पॅरलमध्ये चालू आहेत ना, त्याच्यामुळे कधी कधी कन्फ्यूज होतो. मला तसं पाहिलं तर लिहून ठेवायला पाहिजे, पण मी ते करत नाहीये. हम्म. तर 6 टाईप्सचे सेंटेन्सेस आले पाहिजेत, हा माझा आग्रह असतो. आता असं बोललो ना, आय विल कम, मी येणार. आय विल नॉट कम, मी नाही येणार. विल आय कम, मी येणार का? वोंट आय कम, मी नाही येणार का? वाय विल आय कम, मी का बरं येणार? आणि वाय वोंट आय कम, नाही का? हम्म. जगातला कोणताही पॉझिटिव्ह सेंटेन्स या बाकी 5 मध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. हम्म. बरं, म्हणजे आपलं भविष्याबद्दलही बोलून झालेलं आहे तर, नाही का? हम्म. ओके. तर भविष्याबद्दल बोलण्यासाठी आणखी एक पॅटर्न वापरला जातो. तो पॅटर्न मी आज तुम्हाला पटकन सांगतो आणि मग आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करूया. ठीक आहे? ओके सर. तो पॅटर्न आहे आय एम गोइंग टू. एक तर आय विल म्हणतात, नाहीतर मग आय एम गोइंग टू म्हणतात. दोघांचा अर्थ सारखाच होतो, जवळपास. ठीक आहे? जसं आय एम गोइंग टू टॉक अबाउट माय डेली रुटीन. तर ओके. इथे आय एम गोइंग टूचा अर्थ होतं मी करणार आहे, नाही का? हम्म. आय एम गोइंग टू टॉक म्हणजे मी बोलणार आहे किंवा सांगणार आहे. आय एम गोइंग टू टॉक अबाउट माय डेली रुटीन म्हणजे मी माझ्या डेली रुटीन बद्दल बोलणार आहे किंवा त्याबद्दल सांगणार आहे, बरोबर? हम्म. हम्म. तर आय एम गोइंग टू लिहायचं हम्म. आणि त्याच्यानंतर कोणतीही क्रिया पहिल्या रूपात लावायची, ओके. बरोबर? हम्म. आय एम गोइंग टू आस्क म्हणजे मी विचारणार आहे. आय एम गोइंग टू प्ले म्हणजे मी खेळणार आहे. हिंदीमध्ये मैं करने वाली हूँ किंवा मी करेन असं म्हटलं तरी चालेल, नाही का? हम्म. राईट? हो सर. जसं आज मी टेन्सेस शिकवणार आहे, सपोज फॉर एक्झाम्पल. तर आय एम गोइंग टू टीच शिकवणार आहे, नाही का? आय एम गोइंग टू टीच टेन्सेस टुडे, बरोबर? आय एम गोइंग टू टीच टेन्सेस टुडे, बरोबर? ओके. बरोबर आहे की नाही? हो सर. तर लिहून दाखवायचं की वरबरी बोललोय ते समजलं तुम्हाला? नाही समजलं सर. नाही समजलं सर की नाही समजलं सर? नाही समजलं सर. ठीक आहे. मग आपण याला प्रॅक्टिस करूया. आता याच्यातही 6 टाइप्स बनणार, पण आपण सगळ्यांदा पहिलाच प्रॅक्टिस करूया. ठीक आहे? ठीक आहे पहिले सर. मी क्रियाच विचारतो. हम्म. तर मी जाणार आहे कसं म्हणणार? मी जाणार आहे. आय एम सॉरी सर. आय एम गोइंग टू गो. करेक्ट. गो इथे डबल येणार. आय एम गोइंग टू गो. मी येणार आहे. आय एम गोइंग टू कम. मी बसणार आहे. आय एम गोइंग टू सीट. मी पिणार आहे. आय एम गोइंग टू ड्रिंक. मी खाणार आहे. आय एम गोइंग टू ईट. मी चालणार आहे. आय एम गोइंग टू वॉक. मी धावणार आहे. आय एम गोइंग टू रन. मी पाहणार आहे. आय एम गोइंग टू लुक सी. ठीक आहे ना? मी वापरणार आहे. आय एम गोइंग टू यूज. मी विकणार आहे. आय एम गोइंग टू सेल. मी विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बाय. बरोबर. मी साफ करणार आहे. आय एम गोइंग टू क्लीन. ठीक आहे, म्हणजे समजलं तुम्हाला. आता बघा, जिथे आय एम येऊ शकतं तिथे ही इज, शी इज, यू आर, वी हा. आर, दे आर, हे आपण मागे शिकलो, नाही का? याला हो. चंक्स सारखं बघायचं. आय एम, ही इज, शी इज, यू आर, वी आर, नाही का?
हो सर. म्हणजे तो जाणार आहे, ही इज हम्म. गोइंग टू गो. ती जाणार आहे, शी इज गोइंग टू गो. आम्ही हम्म. जाणार आहोत, We going to go. वी आर वी आर गोइंग टू गो. ते जाणार आहेत, They are going to go. दे आर गोइंग टू गो. नाही हम्म. का? महेश हम्म. जाणार आहे, Mahesh going to go. महेश इज गोइंग टू गो. To go. तुम्ही हा इज सोडताय, याचा अर्थ हम्म. तुम्हाला बरोबर कळले नाही. नाही कळालं सर आता, सॉरी. मग लिहून नाही दाखवायचं का? महेश इज गोइंग टू गो. हम्म. आयच्या जागी जर आपण महेश ठेवला तर एमच्या जागी इज येणार. बरोबर. इज येणार. हो सर. यांना तुकड्यासारखं बघायचं, इथे पेंट मध्ये दाखवायला मस्त जमतं. हम्म. एकदा बघून घ्या मी एकच सेंटेन्स. इट्स लाईक मी आय एमला उचलून, इथे बघायचं, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. इट्स लाईक मी आय एम हम्म. नावाची वीट उचलतोय आणि त्याच्या ऐवजी महेश इज नावाची वीट ठेवतोय. बरोबर. महेश इज गोइंग टू गो. बरोबर. हो सर. हम्म. तर जेव्हा मी मॅनिप्युलेशन शिकवतो, एक वीट उचलून दुसरी वीट ठेवण्याचा हा खेळ असतो. बरोबर. हम्म. एक तुकडा उचलायचा आणि त्याच्याऐवजी त्याचा इक्विव्हॅलंट दुसरा तुकडा ठेवायचा. बरोबर की नाही? हो सर. ठीक आहे, मग आपण आता काय करूया, क्रिया सेम ठेवूया आणि समोरचे तुकडे बदलून बोलायची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. सर. मी बसणार आहे, मी बसणार आहे. आय एम गोइंग टू सीट. तू बसणार आहेस, यू आर गोइंग टू सीट. ती बसणार आहे, शी इज गोइंग टू सीट. ते बसणार आहेत, दे दे आर गोइंग टू सीट. आम्ही बसणार आहोत, वी आर गोइंग टू सीट. सीता बसणार आहे, सीता इज गोइंग टू सीट. राम बसणार आहे, राम इज गोइंग टू सीट. रामचा भाऊ बसणार आहे, राम्स ब्रदर इज गोइंग टू सीट. तुझा भाऊ बसणार आहे, युअर ब्रदर इज गोइंग टू सीट. त्याचे वडील बसणार आहेत. त्याचे वडील. हिज फादर. नाही, हिम फादर. हिम फादर हिज नाही होत, हिज फादर. हिज फादर इज गोइंग टू सीट. हिम फादर कुठून आणलं तुम्ही हे? हिमच येते सर. सगळे बसणार आहेत. सगळे बसणार. ऑल आर गोइंग टू सीट. या एव्हरीवन इज गोइंग टू सिट. एव्हरीवन सोबत इज येत असतं, हे लक्षात ठेवा. कारण की जे बिगिनर असतात त्यांना वाटतं एव्हरीवन म्हणजे खूप सारे, त्याच्यासोबत आर येईल. नाही, एव्हरीवन सोबत इज येतं. ठीक आहे. तर आपण आता क्रिया सेम ठेवली आणि समोरच्या गोष्टी बदलल्या, तरी जमतं तुम्हाला. बरोबर. तर हा झाला पहिला टाईप. आता आपण मी नाही करणार आहे या प्रकारचं वाक्य बनवूया. तर तो बनेल आय एम नॉट गोइंग टू. बरोबर. हो. तर पहिले आपण क्रिया बदलूया. हम्म. मी नाही येणार आहे, मी नाही येणार आहे का? आय एम नॉट गोइंग टू कम. मी नाही विचारणार आहे, आय एम नॉट गोइंग टू आस्क. मी नाही सांगणार आहे, आय एम गोइंग टू टेल. मी नाही आय एम सांगणार आहे. आय एम नॉट गोइंग टू टेल. हम्म. मी नाही म्हणणार आहे, आय एम नॉट गोइंग टू से. हम्म. मी नाही विकणार आहे, आय एम नॉट गोइंग टू सेल. मी नाही विकत घेणार आहे, आय एम नॉट गोइंग टू बाय. मी नाही शिकवणार आहे, आय एम नॉट गोइंग आय एम नॉट गोइंग टू टीच. मी नाही शिकणार आहे. आय एम नॉट गोइंग टू आस्क. नॉट गोइंग टू लर्न. हम्म. ठीक आहे, यू गॉट इट. आता आपण क्रिया सेम ठेवू आणि समोरचे चंक्स बदलूया. ठीक आहे. हो सर, एकच मिनिट.
1 मिनिट लागेल तुम्हाला? ठीक आहे, लिहा. हा झालं. झालं 1 मिनिट तुमचं? तुमचा वेळ तर खूप फास्ट जातोय. ठीक आहे. मी नाही विकणार आहे. मी नाही विकणार आहे ना. आय एम नॉट गोइंग टू. आय एम नॉट गोइंग टू सेल. सॉरी. तो नाही विकणार आहे. तो नाही विकणार आहे. तो ही ही इज नॉट गोइंग टू सेल. ती नाही विकणार आहे. शी इज नॉट गोइंग टू सेल. आम्ही नाही विकणार आहोत. आम्ही वी आर नॉट गोइंग टू सेल. तू नाही विकणार आहेस. यू आर नॉट गोइंग टू सेल. ते नाही विकणार आहेत. दे आर नॉट गोइंग टू सेल. प्रकाश नाही विकणार आहे. प्रकाश इज नॉट गोइंग टू सेल. प्रकाशचा भाव नाही विकणार आहे. प्रकाश ब्रदर इज नॉट गोइंग टू सेल. राईट. मीराचा मित्र नाही विकणार आहे. मीराज फ्रेंड इज नॉट गोइंग टू सेल. माझे वडील नाही विकणार आहेत. माय फादर इज नॉट गोइंग टू सेल. त्याची आई नाही विकणार आहे. त्याची आई ना. हिज मदर इज नॉट गोइंग टू सेल. मी लक्ष देऊन होतो की हिम मदर म्हणते की काय म्हणून. नाही हिज म्हणलं ना पण. हो म्हटलं ना. मी कुठे नाही म्हणतोय. ठीक आहे, तर हा झाला नकार. आय एम नॉट गोइंग टू. बरोबर, मी नाही करणार आहे. बरोबर. आता होकारार्थी प्रश्न विचारायला शिकूया. मी करणार आहे का, किंवा का मी हे करणार आहे, असं, नाही का? तर लिहून टाका, एम आय गोइंग टू. एम आय गोइंग टू. सर. तर मी विचारणार आहे का. मी विचारणार आहे का. आपण क्रिया बदलूया पहिले, ठीक आहे. ओके. एक सेंटेन्स सांगा सर मला अगोदर. मी मी विचारणार विचारणार. आहे का. आय एम गोइंग टू आस्क. नाही, नाही ना. आताच लिहून दिलं ना उलट. एम आय गोइंग टू आस्क. येस. कसं होणार मग ते. एम आय गोइंग टू आस्क. येस. शेफाली इज इन द मीटिंग. शेफाली, तुम्ही 5 मिनिटं ऑब्झर्व करा, मग तुम्हाला समजेल आम्ही काय डिस्कस करतोय. ठीक आहे. ओके. पुन्हा एकदा घेऊया, दीपा. ओके सर. मी विचारणार आहे का. मी विचारणार आहे का. एम आय गोइंग टू आस्क. एम आय गोइंग टू आस्क. आता आपण क्रिया बदलूया, ठीक आहे. ठीक आहे सर. मी सारखंच राहणार म्हणून समोरचा पार्ट सारखाच राहणार, म्हणून काही टेन्शन नाही तेवढं, नाही का? मी रडणार आहे का. एम आय गोइंग टू क्राय. मी जाणार आहे का. एम आय गोइंग टू गो. मी येणार आहे का. एम आय गोइंग टू कम. मी हसणार आहे का. एम आय गोइंग टू लाफ. मी शिकवणार आहे का. एम आय गोइंग टू टीच. मी शिकणार आहे का. एम आय गोइंग टू लर्न. मी गाडी चालवणार आहे का. एम आय एम आय गोइंग टू ड्राईव्ह. मी पोहणार आहे का. एम आय गोइंग टू एम आय गोइंग टू स्विम. करेक्ट. मी बुडणार आहे का. एम आय गोइंग टू सिंग. नाही सिंग नाही येणार बुडणार. सिंक निर्जीव वस्तूंसाठी वापरतात, हा. माणसासाठी ड्राऊन. अच्छा सॉरी. एम आय गोइंग टू ड्राउन. ड्राऊनची स्पेलिंग काय आहे. DRAWN. DROWN. सॉरी. ड्राऊन. ठीक आहे. ठीक मी आहे सर. वापरणार आहे का. एम आय गोइंग टू यूज. मी लिहिणार आहे का.
Am I going to write? मी वाचणार आहे का? Am I going to read? मी विसरणार आहे का? Am I going to forget? Forget. V1. Forget. Am I Uh, going to? forget. हम्म, ठीक आहे. मग हे जमलं तुम्हाला. हम्म. अडचण कुठे येऊ शकते दीपा? शब्दच माहित नसेल तर अडकणार तुम्ही, हा. नाही का? हो सर. आता शब्दाला पर्याय नसतो. शब्द माहीतच असावे लागतात. त्याची कोणती ट्रिक नसते, नाही का? त्यासाठी काय करावं लागेल सर? त्याच्यासाठी वाचन, इनपुट, जे तुम्हाला डे 1ला, डे 2ला, डे 3ला शिकवलं. हम्म. मी ज्या प्रकारे तुम्हाला इंग्रजी शिकवते मी त्या प्रकारे नाही शिकली. माझी इंग्रजी मॅसिव्ह इनपुटवर नाही येते. मी खूप ऐकलंय आपल्या जीवनात. ठीक आहे. हम्म. मला 1 मिनिट द्या फक्त. ओके ठीक आहे सर. ओके. एक मार्ग असतो की तुम्ही मॅन्युअली वर्ड्स रटणं चालू करा, पण तो मार्ग खूप कंटाळवाणा आणि इनइफेक्टिव्ह असतो. दुसरं असतं की तुम्ही वाचन करा. वाचल्याने आणि ऐकल्याने तुम्हाला खूप सारी वोकॅब आपोआपच तुमच्या डोक्यात ती फिट होते. ठीक आहे. हम्म. समजलं का? हो सर. जसं मला खूप सारे शब्द माहीत आहेत, पण ते मी कोणत्या लिस्टमधून नाही रटलेले आहेत, नाही का? अच्छा. इंग्रजी ऐकत गेलो, वाचत गेलो, आपापच सगळं एक्सपांड होत गेलं. बरोबर. हो सर. जसा एक शब्द तुम्हाला सांगतो जो माहीत नसणार, रिटॅलिएट. हम्म. RETALIATE, रिटॅलिएट. रिटॅलिएट करणं म्हणजे तुमच्यासोबत कोणतरी चुकीचं केलं आणि मग तुम्ही पण त्याच्यासोबत तेच करता, म्हणजे परतफेड करणे, बदला घेणे, यासारखा त्याचा अर्थ होतो. तर मी हा हम्म. कोणत्या लिस्टमध्ये नाही वाचलाय. मी खूपदा लोकांना बोलताना ऐकलं आहे. हम्म. लाईक वी डीड समथिंग टू हिम. आपण त्याला काहीतरी केलं अँड नाव ही इज ट्राईंग टू रिटॅलिएट. आता तो परतफेड करण्याचा किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय, नाही का? ये- तर शब्द ऐकून किंवा वाचून अवगत होत असतात माणसाला. ठीक हम्म. आहे. हो सर. बरं, तर आपण आपल्या पॅटर्नवर वापस येऊया आता. एम आय गोइंग टू आस्क, मी विचारणार आहे का? बरोबर. हा. आता आपण समोरचा पार्ट चेंज करूया. ठीक आहे सर. आस्क जसंच तसं ठेवूया. ठीक आहे. तर ओके. पहिले त्यालाच रिपोर्ट करूया. मी विचारणार आहे का, कसं म्हणायचं? Am I going to ask? व्हेरी गुड. तो विचारणार आहे का? तो he is going to ask. इथे एम आय होतं ना, उलट होतं ना, म्हणून तो सुद्धा उलट Sorry. राहील. Is he going to ask? ती विचारणार आहे का? Is she going to ask? तू विचारणार आहेस का? तो म्हटला ना. तू तू विचारणार आहेस का? Are you going to ask? ते विचारणार आहेत का? ते are they going to ask? आम्ही विचारणार आहोत का? Are we going to ask? आर We. वी असं नाही म्हणायचं. वी. हा वी. Are we going to ask? आर वी गोइंग टू आस्क. आम्हाला पण वी असं म्हणायला शिकवलं होतं, पण वी असं नाही करायचं. ठीक आहे. आर वी गोइंग टू Are आस्क. we going to ask? आणि प्रयत्न करायचा की आर आर वी असं नाही म्हणायचं. आर 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 वी गोइंग Are टू आस्क. are we going to ask? सरळ आ म्हणा. आ.
आ. आवी. ओके. आर वी गोइंग टू आस्क, आर वी किती गोइंग टू मस्त आस्क. वाटलं. आता वाटतं तुम्ही इंग्रज एकदम. नाही तर आर उई गोइंग टू आस्क हे काय आहे? आवी. वेळ लागेल सर. आता हे लहानपणापासून तेच रटत आलोय ना हो आपण. ना, हो ना, मी कुठे नाही म्हणतोय, मी कुठे नाही म्हणतोय. आर वी गोइंग टू आस्क. तुम्ही सुरुवात करा, प्रॅक्टिस करा असं म्हणतोय. सर आर ठीक वी आहे. गोइंग टू आस्क. मी काय म्हणतो, मी सुद्धा उई मी सुद्धा उई म्हणायचो, कारण की आम्हाला तसं शिकवलंय. इवन टॉकचा पास्ट टेन्स टॉकडं, लाफडं, वाकडं असं शिकवलंय आम्हाला, तर मी पण तसंच बोलायचो. प्रॅक्टिस करू करू मग आता योग्य प्रोनाऊन्सिएशन शिकलोय, नाही का? नाव आय से टॉक्ड, नाव आय डोंट से टॉकडं, राईट? टॉक. टॉक्ड. एनिवे, परत यायचं. हो सर. पुन्हा तोच पहिला पॅटर्न. विचारणार आहे का? मी विचारणार आहे का? एम आय गोइंग टू आस्क. ती विचारणार आहे का? इज शी गोइंग टू आस्क. तू विचारणार आहेस का? आर यू गोइंग टू आस्क. आम्ही विचारणार आहोत का? आर वी गोइंग टू आस्क. वेळ सॉरी, लागेल. आर. सॉरी. आर वी गोइंग टू आस्क. व्हेरी गुड. आर वी गोइंग टू आस्क, राईट. सीमा विचारणार आहे का? इज सीमा गोइंग टू आस्क. प्रतीक विचारणार आहे का? इज प्रतीक गोइंग टू आस्क. प्रतीकची बहीण विचारणार आहे का? इज प्रतीक सिस्टर गोइंग टू आस्क. सगळे विचारणार आहेत का? इज एव्हरी वन गोइंग टू आस्क. करेक्ट. समजलं मग हा पॅटर्न? हो सर. ग्रेट. आता शेफालीला विचारूया. ओके. शेफाली, लक्षात येतंय काय चाललंय इथे? हो. आम्ही आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहोत हा पॅटर्न प्रॅक्टिस करतोय. तर मी तुम्हाला शिकवलं आहे की प्रत्येक पॅटर्न सहा म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह सेंटेन्स सहा पॅटर्न्समध्ये बदलला जाऊ शकतो, बरोबर? दीपा, तुम्ही मयुरीला कळवून टाकत जर क्लास किती वाजता आहे. तिचा मेसेज आला मला, मी बघितलं नव्हतं. मला पण आलाय सर, पण मी रिप्लाय नाही दिले. जॉईन क्लिक केला होता ना क्लास. ठीक आहे, हरकत नाही. तर आतापर्यंत आपण तीन पॅटर्न्स प्रॅक्टिस केले. आय एम गोइंग टू, आय एम नॉट गोइंग टू आणि एम आय गोइंग टू, बरोबर? हो सर. आता आपण चौथा करूया. तो राहील एम आय नॉट गोइंग टू. ठीक आहे. एम आय नॉट गोइंग टू. एम आय नॉट गोइंग टू म्हणजे मी नाही करणार आहे का, राईट? हो सर. चला मग सुरू करायचं. आपण शेफालीला घेऊन करून पाहूया. शेफाली, जमणार का? तुम्ही व्हिडिओ ट्राय चालू करते सर. तुम्ही व्हिडिओ चालू करून जर प्रॅक्टिस करत असाल माझ्यासोबत तर मी तुम्हाला घेऊ शकतो समोर. सो दीपा, आय एम पुटिंग यू इन द बॅकग्राऊंड. आय एम गोइंग टू प्रॅक्टिस द फोर्थ पॅटर्न विथ शेफाली हिअर. ठीक आहे. ठीक आहे सर. बघूया त्यांना जमतंय का. शेफाली, चौदा पॅटर्न आहे. एम आय नॉट गोइंग टू आस्क म्हणजे मी विचारणार नाही आहे का, बरोबर? हम्म. आता मी फक्त क्रिया चेंज करणार आहे. आस्कच्या ऐवजी दुसऱ्या क्रिया वापरणार आहे. ते तुम्हाला सांगायचं आहे. मी मराठीत बोलणार आहे, तुम्हाला इंग्रजीत सांगायचं आहे, राईट? हम्म. तर पहिले तोच विचारतो जो ठरलेला आहे आपला. मी विचारणार नाही आहे का, कसं म्हणणार? एम आय नॉट गोइंग टू आस्क. राईट. मी सांगणार नाही आहे का? आय एम आय नॉट गोइंग टू टेल. व्हेरी गुड. मी बोलणार नाही आहे का? एम आय नॉट गोइंग टू स्पीक. व्हेरी गुड. मी शिकवणार नाही आहे का? एम आय नॉट गोइंग टू टीच. बहुत बढ़िया. मी शिकणार नाही आहे का? एम आय नॉट गोइंग टू लर्न. मी लिहिणार नाही आहे का? एम आय नॉट गोइंग टू राईट. मी वाचणार नाही आहे का? एम आय नॉट गोइंग टू रीड. राईट. करेक्ट.
मी पिणार नाही आहे का? Am I not going to drink? एम आय नॉट गोइंग टू ड्रिंक. आणि मी खाणार नाही आहे का? Am I not going to eat? करेक्ट. समजलं मग? हो सर. हम्म. तर आता आपण क्रिया सेम ठेवू आणि सामोरचे चेंज करू. जिथे एम आय आहे तिथे इझी, इशी असं येऊ शकतं. ठीक आहे. शेफाली समजतंय? हो. हम्म. तर पहिले तोच घेऊया जो पहिले ठरला होता. मी विचारणार नाही आहे का? Am I not going to ask? ती विचारणार नाही आहे का? Uh, is she not going to ask? व्हेरी गुड. तो विचारणार नाही आहे का? Is he not going to ask? तू विचारणार नाही आहेस का? Are you not going to ask? व्हेरी गुड. ते विचारणार नाही आहेत का? They. हम्म. Are they not going to ask? करेक्ट. आम्ही विचारणार नाही आहोत का? Are we not going to ask? राईट. मीनाक्षी विचारणार नाही आहे का? Uh, is Meenakshi is Meenakshi not going to ask? करेक्ट. सुबोध विचारणार नाही आहे का? Is Subodh not going to ask? प्रतीक्षाची मुलगी विचारणार नाही आहे का? Is Pratiksha's daughter not going to ask? प्रतीक्षा डॉटर नाही म्हणायचं, प्रतीक्षाज अपॉस्ट्रॉफी लावायची. प्रतीक्षाज डॉटर नॉट गोइंग टू आस्क. म्हणा. Is Pratiksha's daughter not going to ask? समीरचा भाऊ विचारणार नाही आहे का? Is Samir's brother not going to ask? कुणालची मामी विचारणार नाही आहे का? मामी. Is Kunal's auntie not going to ask? व्हेरी गुड. जमेल मग. हो. हम्म. तर आपण किती पॅटर्न प्रॅक्टिस केले? आय एम गोइंग टू चे वाले 4 झाले टोटल. राईट. आय एम गोइंग टू, आय एम नॉट गोइंग टू, एम आय गोइंग टू, एम आय नॉट गोइंग टू. ठीक आहे. आता पाचवा करूया. हो सर. पाचवा काय राहील मग शेफाली? वाय एम आय गोइंग टू. Why? वाय एम आय गोइंग टू म्हणजे मी का बरं करणार आहे. बरोबर. जसं उदाहरणार्थ वाय एम आय गोइंग टू टीच. वाय एम आय गोइंग टू टीच, मी का बरं शिकवणार आहे. नाही का? शेफाली आर यू देअर? शेफाली स्टक आहे का? स्टक वाटत आहे. ठीक आहे, मग आपण दीपाला समोर बोलवूया. ऑलराईट दीपा. तर पाचवा पॅटर्न काय राहील Why am I समोर? going to ask? वाय एम आय गोइंग टू म्हणजे मी का बरं करणार आहे, म्हणजे मी का बरं शिकवणार आहे असं जर म्हणायचं असेल तर वाय एम आय गोइंग टू टीच. बरोबर. हो तर सर. इथून सुरुवात करूया आपण, क्रिया बदलूया पहिले. वाय एम आय गोइंग टू टीच म्हणजे मी का बरं शिकवणार आहे. बरोबर. मराठीत बोलतो पुन्हा मी का बरं शिकवणार आहे. Why am I going to teach? मी का बरं शिकणार आहे. Why am I going to learn? मी का बरं विसरणार. Why am I going to forget? हम्म. Forget. मी का बरं पिणार. Why am I going to drink? मी का बरं आठवणार. Uh, why am I going to आठवणार? Sorry. आठवणारच नाही आठवत आहे तुम्हाला. Why am going to remember? वाय Answer. एम आय गोइंग टू रिमेंबर. Hmm. वाय एम आय गोइंग टू रिमेंबर.
Sorry. Why am I going to remember? मी का बरं विकणार? Why am I going to sell? मी का बरं विकत घेणार? Why am I going to buy? मी का बरं पोहणार? Why am I going to swim? मी का बरं ढकलणार? Why am I going to pull? पुल म्हणजे ओढणार होतं. पुश. Push, push, sorry, वाय एम आय गोइंग टू? push. मी का बरं रागवणार? Why am I going to angry? वाय एम आय गोइंग टू स्कोल्ड? अच्छा स्कोल्ड का? अँग्री मध्ये स्कोल्ड मध्ये काय फरक आहे मग सर? स्कोल्ड म्हणजे रागवणे, डांटणं हिंदीमध्ये म्हणतात ना. हा, आणि अँग्री, गेट अँग्री म्हणजे चिडणे. चिडणे, चिडणे. ठीक आहे. चिडणे आणि रागवणे याच्यामध्ये फरक असतो थोडंसं. ठीक आहे. आणखी एक तिसरी गोष्ट असते, रागा भरणे. अच्छा. नाही का? तर फरक असतो बारीक बारीक. ठीक आहे. हम्म. एनिवे, समजलं हे? हो सर. आता आपण समोर बदल करूया, क्रिया सेम ठेवूया. तीच ही क्रिया वापरूया. ठीक आहे. तर मी का बरं शिकवणार? Why am I going to learn? Going शिकवणार. to teach. हम्म. Going to teach. ती का बरं शिकवणार? Why is she going to teach? तो का बरं शिकवणार? Why is he going to teach? आम्ही का बरं शिकवणार? Why are we going to teach? तू का बरं शिकवणार? Why are you going to teach? आमचे टीचर का बरं शिकवणार? म्हणजे why are we us teacher का we? Why are आमचे? आमचे टीचर. Why are us teacher? Us teachers कसं येणार सर? अस टीचर होत नाही ना, मग कशाला बोलतात? मलाच विचारता वरून. अस टीचर कसं होणार? आमचे टीचर आणि कसं म्हणतात? आमचा देश. आवर्स कंट्री. आवर्स कंट्री की आर कंट्री? आर आवर्स नाही कंट्री. होत. हम्म. आर कंट्री. Why are our आर्स टीचर? आवर्स नाही ना, आर टीचर. आर्ट्स म्हटलं सर मी. हम्म. तर आर्ट्स आर्ट्स. म्हणायचं नाही. हा सांगा एकदा करा प्रोनाउन्सिएशन. अव या आर. आर टीचर या अवर टीचर. ठीक आहे. Why are our teachers going आता to teach? इकडे एस काढायला आलो, तिकडे टीचर्स वर एस लावताय. Why are our teacher going to teach? अवर्स नाही, आवर टीचर. Our teacher. ओके. एक व्यक्ती. किती व्यक्ती? एक. अवर टीचर म्हणजे माणूस असेल तर ही, बाई असेल तर शी, आणि ही आणि शी सोबत आर लागणार नाही. काय लागेल? काय लागेल? थांबा सर एक मिनिट. हम्म. आता सांगा. तुम्ही म्हणता ना, वाय आर अवर टीचर गोइंग टू हम्म, टीच. मी म्हणतो हम्म, आर लागणार नाही, कारण की अवर टीचर आहे. हम्म. अवर टीचर म्हणजे एक व्यक्ती. तो ही अच्छा. असेल किंवा शी असेल. मग सर आवर म्हटल्यावर आपले आमचे टीचर मग इज येईल का? तेच तर म्हणतोय ना मी. सॉरी. वाय आमचा देश, आमचा देश जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा एक देश झालं की जास्त देश झाले? एकच. तर मग एका वस्तूसाठी इज वापरायचं का आर वापरायचं? इजच. म्हणजे आवर कंट्री इज ब्युटिफुल म्हणायचं की आवर कंट्री आर ब्युटिफुल म्हणायचं? इज ब्युटिफुल. राईट. त्या वाक्याचा सब्जेक्ट कंट्री आहे आणि कंट्री एक आहे. आवर म्हटल्याने तो प्लुरल होत नसतो. ठीक आहे. ठीक आहे सर. समजी? ओके. तर त्याच प्रकारे आवर टीचर म्हणजे एक व्यक्ती, आणि म्हणून येणार इज. तर मी आता पुन्हा विचारतो, आमचे शिक्षक का बरं शिकवतील? वाय इज आवर टीचर गोइंग टू टीच? करेक्ट. वाय इज अवर टीचर गोइंग टू टीच? शेफाली, तुम्हाला समजलं? हो. ग्रेट. हा बरं हसायला येतं एवढं, दीपा?
चुकल्यावर मला हसायलाच येते सर. अच्छा. चुकल्यावर जनरली लोकांना रडायला यायला पाहिजे. मी वेगळा प्राणी आहे सर, मला मारलं तरी हसते. अच्छा अच्छा, असं आहे का? अं, चांगलं आहे मग, चांगलं आहे. मग झाला पाचवा पॅटर्न समजला का? हो सर. ठीक आहे, मग सहावा पॅटर्न आता शेफाली सोबत प्रॅक्टिस करूया. ठीक आहे सर. तर शेफाली सिक्स्थ पॅटर्न. एम आय नॉट गोइंग टू, मी नाही करणार आहे काम. ठीक आहे. ठीक आहे ना? हा. जसं मी नाही विचारणार आहे का, एम आय नॉट गोइंग टू आस्क. बरोबर. तर सर वाय येणार ना. येस, आय एम सॉरी. वाय येणार तिथे, माझ्या बोलण्यात चुकी झाली. तर मी नाही विचारणार आहे का नाही म्हणायला पाहिजे होतं. आपण सहाव्या पॅटर्नवर आहोत म्हणून त्याचं मराठी होईल, मी का बरं नाही विचारणार, असं. ठीक विचार. आहे. आणि त्याची इंग्रजी होईल, वाय एम आय नॉट गोइंग टू आस्क. बरोबर. मी चुकून चौथा बोललो. वी आर ऑन टू द सिक्स्थ नंबर, राईट. तर पुन्हा एकदा बोलतो, मी का बरं नाही विचारणार, म्हणजे रिझन विचारतोय आपण तो, वाय एम आय नॉट गोइंग टू आस्क. कसं होईल? वाय एम आय नॉट गोइंग टू आस्क. ठीक आहे, मग एकदा पुन्हा करूया. आता मी क्रिया बदलेन फक्त. मी ही वाली क्रिया पुन्हा एकदा विचारतो, मी का बरं नाही विचारणार. वाय एम आय नॉट गोइंग टू आस्क. मी का बरं नाही शिकवणार. वाय एम आय नॉट गोइंग टू टीच. मी का बरं नाही शिकणार. वाय आय एम नॉट गोइंग टू वाय एम लर्न. नॉट नाही, वाय एम आय नॉट. बरोबर आहे, आय सुटला होता. मी का बरं नाही शिकणार. वाय एम आय नॉट गोइंग टू लर्न. मी का बरं नाही वाचणार. वाय एम आय नॉट गोइंग टू रीड. मी का बरं नाही लिहिणार. वाय एम आय नॉट गोइंग टू रीड राईट. मी का बरं नाही जॉईन करणार. वाय एम आय नॉट गोइंग टू जॉईन. राईट. मी का बरं नाही बसणार. वाय एम आय नॉट गोइंग टू सीट. राईट. मी का बरं नाही धावणार. वाय एम आय नॉट गोइंग टू रन. मी का बरं नाही ओरडणार. उघडणार. ओरडणार. ओरडणार. वाय एम आय नॉट गोइंग टू शाउट. व्हेरी गुड. मी का बरं नाही देणार. वाय एम नॉट गोइंग टू गिव. आय सुटलं, वाय एम आय. वाय आय एम. आय एम नाही, आय वाय एम आय. वाय एम आय नॉट गोइंग टू गिव. राईट. वाय एम आय नॉट गोइंग टू गिव्ह. आणि मी का बरं नाही देणार. वाय एम आय नॉट गोइंग टू गिव. बरोबर आहे, मी देणारच विचारलं, मला घेणार विचारायचं होतं. मी का बरं नाही घेणार. आय नॉट गोइंग टू टेक. वाय एम आय नॉट गोइंग टू टेक. राईट. समजलं ना? सर, हां. जे ते तुम्ही 6 टाईप सांगितले, मी थोडं लेट जॉईन झाले तर मला कळलं नाही, बट मी स्वतःच्या मनाने लिहिली आहे, तर मी एकदा सांगते तुम्हाला. सांगा ना. एम आय गोइंग टू. नाही, तो नंबर 3 झाला. पहिल्या सरळ, आय एम गोइंग टू. ओके. आय एम गोइंग टू. आय एम गोइंग टू. एम आय गोइंग टू. नाही, दुसरा आहे, आय एम नॉट गोइंग टू. ओके. आणि मग तिसरा आहे, एम आय गोइंग टू. मी लिहूनच देतो ना. हे सगळे व्हर्बली प्रॅक्टिस करवले, मी लिहून नाही दिले, पण आता लिहून देतो. माझी स्क्रीन दिसते का? हो. लिहिलं का बरं नाही जात आहे?
अरे, ग्रेट कसं चालू झालं? काहीतरी बटन दबली माझ्या हातानं, दिसतंय ना तरी? हो. असं, आय एम गोइंग टू, आय एम नॉट गोइंग टू, एम आय गोइंग टू, एम आय नॉट गोइंग टू, वाय एम आय गोइंग टू, वाय एम आय नॉट गोइंग टू. मग त्याच्यासमोर क्रिया लागेल V1 मध्ये. आय एम गोइंग टू कम, आय एम नॉट गोइंग टू कम, एम आय गोइंग टू कम, एम आय नॉट गोइंग टू कम, वाय एम आय गोइंग टू कम, वाय एम आय नॉट गोइंग टू कम. असं. आता शेवटचा पॉईंट सांगतो आणि मग त्याला उद्या प्रॅक्टिस करूया आपण. महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. लिहिलं का शेफाली? हो. आता समजून घ्या महत्वाचा मुद्दा. हा मुद्दा मी पहिले शिकवला आहे. मी काय बोललो? आता फक्त क्रिया लावल्या. आय एम नॉट गोइंग टू आस्क, एम आय गोइंग टू आस्क, फक्त आस्क लावला, बरोबर. पण याच्या आधी मी काय शिकवलंय? फक्त वर्ब नाही, वर्ब आणि त्याच्यानंतर येणारे शब्द याचा एक चंक बनवून टाकायचा आणि तो चंकच मांडायला शिकायचं. हम्म. राईट? हम्म. उदाहरणार्थ, आपण गो हा वर्ब वापरता येतो आपल्याला, बरोबर. जर मी इथे गो लावला सहाही जागी, माझी स्क्रीन दिसते पुन्हा. हो सर. तर हे बनेल आय एम गोइंग टू गो, बरोबर. आय एम नॉट गोइंग टू गो, एम आय गोइंग टू गो, एम आय नॉट गोइंग टू गो, वाय एम आय गोइंग टू गो, अँड वाय एम आय नॉट गोइंग टू गो, बरोबर. हम्म. पण मी आता म्हणतोय फक्त गोच नाही, पूर्णची पूर्ण फ्रेज. उदाहरणार्थ, गो हा शब्द, ही क्रिया इन्क्लुडेड असलेली फ्रेज, गो फॉर अ वॉक. गो फॉर अ वॉकचा अर्थ होतो फिरायला जाणे, बरोबर. हम्म. आता मी काय म्हणतोय तुम्हाला? फक्त गो नाही, पूर्णची पूर्ण फ्रेज लावायला शिका. तसं ही पूर्ण उठून मी इथे म्हणजे पूर्ण फ्रेज उचलून मी इथे मांडू शकतो. आय एम गोइंग टू गो फॉर अ वॉक, बरोबर. लक्षात येतं का? हो सर. हीच खाली मांडली 2 नंबर मध्ये, तर काय बनणार ते? आय एम नॉट गोइंग टू गो फॉर अ वॉक. तिसऱ्यामध्ये मांडली तर काय बनेल? गोइंग टू गो फॉर अ वॉक. एम आय गोइंग टू गो फॉर अ वॉक. चौथ्यामध्ये काय बनेल? एम आय नॉट गोइंग टू गो फॉर वॉक. एम आय नॉट गोइंग टू गो फॉर अ वॉक. पाचव्यामध्ये वाय एम नॉट गोइंग टू गो फॉर वॉक. वाय एम आय गोइंग टू गो फॉर अ वॉक. आणि सहाव्यामध्ये वाय एम आय नॉट गोइंग टू गो फॉर वॉक. तर अशी क्रिया, म्हणजे वर्ब चंक्स पाहिजेत, क्रिया आणि त्यानंतर येणारे शब्द याचा ग्रुप पाहिजे आपल्याला. एक आणखी घेऊया, टेक अ बाथ. टेक अ बाथ म्हणजे काय होतं? आंघोळ करणे. तर हे जर मी नंबर 1 वर लावलं तर काय बनेल ते? आय एम गोइंग टू टेक अ बाथ. म्हणजे मी आंघोळ करणार आहे. इथे लावलं तर काय बनेल? आय एम नॉट गोइंग टू टेक अ बाथ. म्हणजे, मी आंघोळ नाही करणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये लावलं तर काय बनेल? एम आय गोइंग टू टेक अ बाथ. एम आय गोइंग टू टेक अ बाथ म्हणजे मी आंघोळ करणार आहे का? करेक्ट. आणि नंबर 4 एम आय नॉट गोइंग टू टेक अ बाथ. म्हणजे, मी आंघोळ नाही करणार आहे का? आणि 5व्यावर लावल्यावर काय बनेल? वाय एम आय गोइंग टू टेक अ बाथ. म्हणजे मी का बरं आंघोळ करत आहे? करत आहे, अचानक करत आहे दीपा. काय करणार दीपा, आहे. 1 तास का बरं झालेला आहे. आंघोळ करणार? हम्म. आणि 6व्यात वाय एम आय नॉट गोइंग टू टेक अ टेक अ बाथ. बाथ. म्हणजे मी आंघोळ का बरं नाही करणार आहे? हम्म
तर वर्ब फ्रेज खूप कामाची असते, वर्ब चंक खूप कामाचा असतो. असे जर खूप सारे तुम्हाला माहीत असले ना, तर तुम्हाला पटापट बोलता येईल. टेक अ बाथ, फॉलो इन्स्ट्रक्शन्स, गो फॉर अ वॉक, गो ऑन अ डेट, टेक अ टॅक्सी, हॅव डिनर, हॅव लंच. काही पण खूप साऱ्या. याची लिस्ट मी तुम्हाला देऊ शकतो, पण लिस्ट रटायची नसते, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. वाचन करा, क्रिया आणि त्याच्या नंतर येणारे शब्द पकडा, चंक बनवा त्याचा एक आणि त्याला अशा दुसऱ्याच्या जागी फिट करून वापरायला शिका. दॅट इज हाऊ यू लर्न. पण तुमच्या सरावासाठी मी तुम्हाला 10 असे चंक्स पाठवणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे फिट करून तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत या 6 पॅटर्नमध्ये. म्हणजे ठीक आहे. 6 × 10 60 हम्म. सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे. हम्म. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली पाठवतो, क्रिया आणि त्याच्यानंतर येणारे शब्द, चंक बनवायचा याचा. ठीक आहे. हो आणि सर. ते चंक या 6वर बसवायचे आहेत. तर टोटल 10 चंक्स आणि 6 पॅटर्न्स म्हणजे टोटल 60 सेंटेन्सेस होणार, बरोबर. हम्म. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. एकतर लिहून आणा, नाही तर प्रॅक्टिस करून आणा. उद्या मी तुम्हाला विचारेन याच्याबद्दल. ठीक आहे. उद्या हो नाही तर सर. परवापर्यंत तरी करा. जर 60 सेंटेन्स तुम्हाला भारी वाटतात लिहायला, तर परवापर्यंत करा, पण करा प्रॅक्टिस. हम्म. प्रॅक्टिसनेच डोक्यात पक्क होतं सगळं. ठीक आहे. हो सर. बरं, आजसाठी एवढंच.